जवळ देवळा फाट्याजवळ असलेल्या सौंधाणे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री रामदेवजी बाबा मंदिरात काल रात्री 12:30 वाजेच्या सुमारास सुमारे 12 लाख रुपयांची धाडसी चोरी झाल्याची घटना घडली असून मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरांनी हे धाडस केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंदिराचे सचिव शरद कुमावत आणि पुजारी रात्री 12 वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात झोपलेले असताना चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। मंदिरातील जड दानपेटी उचलणे शक्य नसल्याने चोरट्यांनी दानपेटीचे 2 कुलूप तोडून पेटी सुरक्षित असलेले भाविकांचे श्रद्धेचे दागिने, ज्यात सुमारे 5.5 किलो चांदीचे छोटे मोठे मुकुट, कडे, घोडे, रत्नांचा हार आणि जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचे गुप्तदान असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल 2 चोरट्यांनी लंपास केलाय। चोरीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरटे सुमारे तासभर मंदिरात चोरी करत असताना फुटेजमध्ये दिसत आहे। पहाटे उघडकीस आला प्रकार नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता पूजेसाठी गेलेले पुजारी राधेश्याम महाराज यांना मंदिराच्या मागील गेटचे कुलूप तुटलेले दिसले। त्यांनी तात्काळ शरद बागोरे यांना जागे केले। या घटनेची माहिती मिळताच मंदिर देवस्थानचे अध्यक्ष निलेश कर्नावट, मनोज पवार, दादासाहेब पवार, यशवंत कुमावत यांनी मंदिरात धाव घेतली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून मालेगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलीस यंत्रणा सतर्क होऊन डॉगस्क्वॉड पाचारण घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंत, हवालदार तुषार आहे, पोलीस पाटील सावंत खैरनार यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। चोरांचा माग काढण्यासाठी तातडीने हस्तरेषा तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते। चोरांना त्वरित अटक करा अशी ग्रामस्थांची मागणी होत असून चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। सौंदाण्याचे सरपंच चेतन पवार, देवस्थानचे ट्रस्टी दिलीप बापना, विनोद पाटणी, सुभाष बापना, राज झाजेड, उत्तम टाक, नथा देवरे, घनश्याम कर्नावट, पापा टाक, निलेश टाक, संदीप पवार, अनिल पवार आदी मान्यवरांनी घटनास्थळी त्वरित भेट घेत या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांना तात्काळ बेड्यात ठोकाव्यात अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वृत्तसंकलन देवळा न्यूज, मालेगाव।